लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की भावना सिद्धूला गुंड आणि मवाली म्हणलेली असते. तुम्ही माझा सारखा सारखा पाठलाग का करत असता? आणि हे गोष्ट सिद्धूच्या मनाला खूप लागलेली असते. सिद्धू खूप दुःखी आणि कष्टी होऊन तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर नीलांबरी त्याला विचारते की भावना काय म्हणाली. त्यावेळेस सिद्धू नीलांबरीला म्हणतो की वहिनी, तिच्याबद्दल तिच्या मनात खूप मोठा गैरसमज झालेला आहे. ती मला गुंड आणि मवाली समजते. त्यानंतर नीलांबरी म्हणते की अरे, पहिल्यांदा तू तिच्याशी मैत्री करायला पाहिजेस आणि तिचा विश्वास संपादन करायला हवास. त्यानंतरच ती हळूहळू तुझ्या प्रेमात पडेल. हे ऐकल्यावर सिद्धू आता ठरवतो की पहिल्यांदा भावनाचा विश्वास संपादन करायचा आणि त्यासाठी मला आता खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. ठरल्याप्रमाणे सिद्धू पुन्हा एकदा भावनाच्या घरी गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. तिथे लक्ष्मी त्याला भावनाचा पूर्ण भूतकाळ सांगते. त्यानंतर भावनाबद्दल सिद्धूच्या मनात आणखीच दयाळूपणाची भावना निर्माण होते. त्यानंतर आनंदी तिथे त्याला भेटते आणि आनंदी सिद्धूला सॉरी म्हणते की भावना आई तुम्हाला सारखीच ओरडते, पण ती वाईट नाही आहे, तर ती खूप चांगली आहे. त्यानंतर लक्ष्मी सिद्धूला म्हणते की भावनाला तेवढं बसस्टॉपवर सोडायला जा आणि ती नोकरीच्या शोधात सुद्धा आहे. त्यानंतर सिद्धू आता ठरवतो की भावनाला त्याच्या ओळखीने नोकरीला लावायचं आणि तिचं टेन्शन कमी करायचं. त्यानंतर भावना हळूहळू सिद्धूच्या प्रेमात पडणार हे मात्र नक्की.